सीन असा आहे की आज मी चाललोय गाडीची सर्व्हिसिंग करायला, कारण मला संध्याकाळी बाहेर जायचं आहे. सकाळी मी एका गॅरेजवाल्याकडे गेलो, त्याच्याकडे गाडी सर्व्हिसिंगसाठी दिली. गाडीची पूर्ण सर्व्हिसिंग झाल्यानंतर मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर झोपलो. संध्याकाळी 5 वाजता मी फ्रेश होऊन रेडी होऊन निघालो खारघरला, कारण मला जायचं होतं इस्कॉन टेम्पलला. सानपाडवरून मित्राला पिकअप केलं, पेट्रोल भरलं आणि तिथून मग आम्ही निघालो खारघरसाठी. याच्या आधी कधी मी इस्कॉन टेम्पलला गेलो नाही. मला जुहूच्या इस्कॉन टेम्पलला जायचं आहे, पण आता पहिलं खारघरच्या जाणार, नेक्स्ट टाइम जुहूच्या जाणार. हायवेवरून लेफ्ट घेऊन सरळ स्ट्रेट जायचं आहे खारघरसाठी. पुढे आल्यानंतर हा सर्कल लागेल. सर्कलच्या 1-2 मिनिटच पुढे मंदिर आहे. फायनली आम्ही मंदिरच्या इथे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर आम्ही गाडी पार्क केली, शूज रॅकमध्ये ठेवले. हे नवीन मंदिर आहे ज्याचं सध्या आता काम चालू आहे, पण मंदिर दिसाय खूप छान आहे. असा काही मंदिरच्या आतील परिसर आहे. तिथून आम्ही आतमध्ये गेलो. लेफ्ट साईडलाच भगवद्गीता, श्रीकृष्ण यांची पुस्तकं आहेत आणि राईट साईडला रुद्राक्ष माळा अशा काही आहेत. तिथून पुढे जाऊन आम्ही हातपाय धुतले आणि मग मंदिरमध्ये गेलो. पण मंदिरमध्ये गेल्यानंतर 6:30ला मंदिर बंद होते आणि 7 वाजता मंदिर चालू होते. त्यानंतर आरती वगैरे चालू होत्या. आरत्या वगैरे झाल्यानंतर फायनली आम्ही श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं.